दिवाळीचा सण म्हणजे आनंद, एकता आणि संस्कृतीचा उत्सव। या उत्सवाला ऐतिहासिक आणि देशभक्तीचा रंग देत हनुमान मित्रमंडळाने यंदा राजगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली। गेल्या 14 वर्षांची परंपरा जपत वेगवेगळे गडकिल्ले हनुमान मित्रमंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहेत। या उपक्रमाने परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधलं असून मंडळाची ही कल्पक व कलात्मक सजावट चर्चेचा विषय ठरलाय। राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आरंभिक राजधानी गड म्हणून इतिहासात विशेष ओळख आहे। हाच तो गड जिथे महाराजांनी अनेक निर्णायक निर्णय घेतले आणि स्वराज्याच्या पाया रचल्यात। या गौरवशाली इतिहासाचा अनुभव मंडळानं आपल्या सजावटीतून जिवंत केलाय। बुरुज, दरवाजे, राजवाडा, महादरवाजा, तोफा आणि गडांचा परिसर यांचं सूक्ष्म आणि नाजूक स्वरूपात केलेले दर्शन पाहणाऱ्यांना जणू महाराजांच्या काळात नेऊन ठेवतंय। सजावट तयार करण्यासाठी मंडळातील तरुणांनी जवळपास 3 आठवडे दिवस रात्र मेहनत घेतली आहे। त्यांनी इको फ्रेंडली साहित्यांचा वापर करून पर्यावरणपूरक रचना उभी केली। प्रकाश योजनेमुळे रात्रीच्या वेळी हा गड जणू प्रकाशात न्हाऊन निघतो आणि त्याचा देखावा सह्याद्रीच्या पर्वत रांगातील खऱ्या राजगडाची आठवण करून देतो। ठाण्यातील कोपरी, पारशीवाडी या परिसरामध्ये हा गडकिल्ला साकारण्यात आलाय। या उपक्रमाचा उद्देश केवळ आकर्षक सजावट सादर करणं नसून तरुण पिढीला इतिहासाची आणि स्वराज्यांच्या विचारांची प्रेरणा देणं हा आहे। मंडळानं समाजात देशभक्ती, एकता आणि इतिहासाचा आदर या मूल्यांचा संदेश पोहोचवलाय। हनुमान मित्रमंडळाचा हा राजगड किल्ल्याचा दिवाळी विशेष उपक्रम केवळ कलात्मकतेचा नमुना नसून तो आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि राष्ट्रभिमाचा उत्सव ठरलाय। परिसरातील नागरिक, इतिहासप्रेमी आणि पर्यटक या सजावटीचा आनंद घेत असून मंडळाचं सर्वत्र कौतुक होत आहे। मला किल्ला बनवायला लगभग 2 आठवडे लागले आणि आम्ही या किल्ल्यामध्ये शाडू मातीचा, नॉर्मल मातीचा, रॅबिटचा वापर केला। आम्ही डोंगर बनवायला रॅबिट टाकलाय खालती आणि त्याच्यावरती मातीचा थर दिलेला आहे, भुसा वापरलाय, शाडू माती वापरले भिंत बनवायला। कशा प्रकारे अभ्यास केला होता आणि हा सगळा अभ्यास करून कसं आम्ही किल्ल्याला प्रत्यक्षात भेट देऊन आलो पहिले आणि मग किल्ल्याची माहिती काढली, नेटवरून वाचलं पुस्तकां वगैरे मध्ये। मग त्या बेसिसवरती आम्ही किल्ला बनवलेला आहे आणि बघून विचार करून नीट कोणती माहिती नीट आहे, वेगवेगळ्या सोर्सेसचा वापर केला, ChatGPTचा पण वापर केला। युवा पिढी आहे त्यांना काय वेगळा संदेश द्यायचा? युवा पिढीला हेच सांगू की परंपरा जपली पाहिजे। महाराजांनी एवढं करून ठेवलं आपल्यासाठी, दरवर्षी किल्ला बनवतात। आता आम्ही शिकलो, आमच्या पहिल्या पिढीने बनवले, आम्ही त्यांच्याकडे बघून शिकलो। तर आमच्या इथे दुसरी पिढी तयार होते, तेही आमचं बघून शिकतील। परंपरा जर चालू ठेवली तरच ती पुढे जात राहील। त्यांनी अभ्यास केला पाहिजे, बनवला पाहिजे किल्ले वगैरे। नमस्कार, माझं नाव आनंद अरुण पोखरकर। किल्ल्याचा अभ्यास आम्ही नेटवर वगैरे माहिती काढली आणि प्रत्यक्षात आम्ही मे महिन्यात वगैरे गेलेलो। 24 आणि 25 2 दिवस आम्ही तिथे राहिलो। किल्ल्यावर जायला जशा 2-3 वाटा आहेत, तर आम्ही पाली दरवाजाने गेलेलो आणि पद्मावती मंदिरात आम्ही राहिलो। एक रात्र तिथे काढली। मग दुसऱ्या दिवशी बालेकिल्ला वगैरे त्या साईडला संजीवनी माची आहे, इकडे शिवळ्या माची वगैरे करून बालेकिल्ला करून दुसऱ्या दिवशी आम्ही उतरलो। सध्या बघायला गेलं तर मुलांना जी युवा पिढी आहे ती या माध्यमातून काय संदेश आहे? आज आमचा संदेश हाच असतो की लोकांना जास्तीत जास्त किल्ल्यांची माहिती मिळाली पाहिजे, महाराजांची माहिती समजली पाहिजे। त्यामुळे आम्ही जास्त करून जे किल्ले लोकांना जास्त माहिती आहेत तेच किल्ले जास्त आम्ही सादर करतो लोकांसमोर। जसं की मागच्या वर्षी आम्ही तोरणा केला, यावर्षी राजगड, त्याच्या आधी मुरुड जंजिरा केलेला। तर लोकांना फक्त किल्ल्याची नावं माहिती आहेत, पण त्यामागचा इतिहास बऱ्यापैकी माहिती नसतो। तर आमचा प्रयत्न हाच असतो की किल्ल्याच्या नावासोबत त्याची माहिती पण लोकांपर्यंत जावी।